हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण FY BA हम 101 ह्या बुक्समधून लेसन बघणार आहोत. अभ्यासाला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याने मला आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये व्हिडिओ शेअर करा. तर चला आता आपण लेसनला सुरुवात करूया. इथे छोटं पुस्तक नाही आहे प्रश्न उत्तराचं, म्हणून मी तुम्हाला बुक्समधून हा पॅसेज वाचून दाखवते आहे. तत्वज्ञान म्हणजे काय, तर याच्यात दिलेलं आहे खाली की तत्वज्ञान म्हणजे काय याविषयी श्री S.G. सरदेसाई यांच्या पुस्तकातील वरील उत्तर वाचून खालील प्रश्नाचे उत्तर द्या. म्हणजे आपल्याला हा जो उत्तर आहे वाचायचा आहे आणि याच्या आधारे आपल्याला उत्तरं लिहायचे आहे. पण पेपरच्या वेळेस आपल्याला मनानेच लिहायचं आहे, हा पॅसेज येणार नाही. म्हणून तुम्हाला मी वाचलेलं हे लक्षात ठेवायचं आहे. व्हिडिओ बघून ऐकून आपल्या मनाच्या भाषेमध्येच उत्तर लिहायचं आहे. तर तत्वज्ञान म्हणजे काय? विश्वाची प्राथमिक अवस्था, चैतन्य रूप की जड रूप, निर्गुण की सगुण, चैतन्यातून जडाचा उगम की जडातून चैतन्याचा, सत्य आणि आभास याचा निकष काय, खऱ्या ज्ञानाचे साधन कोणते, भौतिक परिस्थिती ही विचारांची आणि सामाजिक परिवर्तनाची जननी की विचार ही माणसाची मूलभूत प्रेरक शक्ती. हे प्रश्न हा तत्वज्ञानाचा मूलभूत विषय आहे. जे तत्ववेत्ते चैतन्याला प्राधान्य देतात. चैतन्यातून जड वास्तवता निर्माण झाली असे मानतात. ते चैतन्यवादी जे जडाला प्राधान्य देतात. जडातून चैतन्य निर्माण झाले असे मानतात. भौतिक परिस्थितीतून विचार निर्माण होतात असे मानतात ते जडवादी. तत्वज्ञानाच्या जागतिक इतिहासातील हे दोन मुख्य आणि स्पष्ट तट आहेत. तत्वज्ञानातील ह्या दोन भिन्न प्रवाहांना इंग्रजीत आयडियालिझम आणि मेटेरियलिझम अशी रूढ आणि सर्वमान्य नावे आहेत. भारतीय भाषात तितकी रूढलेली नावे नाहीत. तेव्हा पहिल्या प्रवाहाला चैतन्यवाद, कल्पनावाद किंवा कैवल्यवाद म्हणण्यास हरकत नाही. दुसऱ्या प्रवाहाला जडवाद किंवा भौतिकवाद म्हणण्यास हरकत नाही. परंतु नाव कोणतेही दिले तरी दोन तटातील भेद स्पष्ट आहे आणि त्याबाबत गल्लत होता कामा नये. चैतन्यवादाची मूलभूत भूमिका ही आहे की निसर्गाचे अंतिम सत्य हे निर्गुण, निराकार, अव्यक्त आणि दिक्कालातील आहे. काही चैतन्यवादी जड जग हे केवळ एक आभास आहे, माया आहे असे मानतात. काही प्रत्यक्ष वास्तविकतेचे अस्तित्व संपूर्णतया नाकारीत नाहीत, व्यवहारापुरते अंशतः मान्य करतात. परंतु त्यांच्याही मते इंद्रिय योगाचर वास्तव्यापेक्षा उद्भव हा निर्गुण अशा कैवल्यातून झालेला आहे. जड वास्तवता ही मूलभूत नाही. चैतन्यवाद्याचे हेही मत आहे की विश्वाचे अंतिम सत्य हे इंद्रिय गोचर नाही. मानवाच्या ज्ञानेंद्रियांना त्याचे आकलन होणे शक्य नाही. काही चैतन्यवादाच्या मते ते अज्ञेयच आहे, तर काहींच्या मते अतींद्रिय अशा एका गूढ अंतर्दृष्टीचे मानवाला त्याचे आकलन होऊ शकते. आपल्याकडे अशा आकलनाला साक्षात्कार किंवा तद्रूपता म्हणतात. भौतिकवादाच्या मते निसर्ग म्हणजे जड वास्तवता हीच प्राथमिक, अनादी आणि अनंत आहे. गती, परिवर्तन, बदल हा तिचा मूलभूत गुण आहे. रंग, रूप, आकार, वजन, तापमान, आकर्षण आणि प्रत्याकर्षण असे तिचे आणखी अनेक गुण आहेत. जडाच्या विकासाच्या एका विशिष्ट अवस्थेत जीव, चैतन्य, भावना, बुद्धी, मन, विचारशक्ती अशा प्रकारचे गुणही जडात निर्माण होतात. अत्यंत प्राथमिक अवस्थेतील जीवजंतू निर्माण होण्यापूर्वी अनादी कालापासून अचेतन विश्व अस्तित्वात होते. याचा अवाढव्य पुरावा आंधळाही नाकारू शकत नाही. म्हणून निसर्गाचे अस्तित्व प्राथमिक आणि स्वतंत्र आहे. ते आपल्या जाणीवेवर किंवा चैतन्यावर अवलंबून नाही, हे उघड आहे. भौतिकवाद्यांच्या मते ज्ञानेंद्रियाच्या साधनाने, प्रत्यक्ष अनुभव आणि व्यवहाराच्या साहाय्याने आणि अशा अनुभवावर आधारलेल्या अनुमानाने आणि तार्किक निष्कर्षांनी मानवाला वास्तवतेचे आकलन होते.
ते कोणत्याही एका विशिष्ट क्षणी संपूर्ण असते किंवा होते असे नाही, परंतु ते सतत वाढत जाते. कारण भौतिक विकासाला जसा अंत नाही तसा त्याच्या मानवी ज्ञानाच्या वाढीलाही अंत नाही. जडवादाच्या मते चैतन्यवाद हा आत्मनिष्ठ आहे, कारण तो प्रत्यक्ष इंद्रिय अनुभवावर आधारलेला नाही. त्याच्या पुराव्यासाठी अखेर इंद्रियातील अशा एका गृहीत ज्ञान साधनावर भिस्त ठेवावी लागते. उलट पक्षी जडवाद हा वस्तुनिष्ठ आहे, कारण तो प्रत्यक्ष अनुभवावर आणि तजन्य निष्कर्षावर आधारलेला आहे. भौतिकवाद व्यवहारसिद्ध आहे, चैतन्यवाद नाही. तर आता आपण इथे बघितलं चैतन्यवाद काय, भौतिकवाद काय, निसर्गाचं काय चक्र आहे, हे सर्व काही आपण बघितलं मानवाविषयी. तर याच्यामध्ये आता आपल्याला मनाच्या भाषेत त्याचे व्यवस्थित उत्तर लिहायचे आहे. बरेच विद्यार्थ्यांना काही जॉब करतात, तर त्याच्यामुळे त्यांना बुक्स वाचण्यासाठी वेळ मिळत नाही, म्हणून मी त्यांना हा लेसन वाचून दाखवला आहे. त्या आधारे तुम्ही आता प्रश्नाची उत्तरं मनाच्या भाषेत लिहू शकता. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओमधून अभ्यास करीत राहा. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.